श्री स्वामी समर्थ गुरुजींनी अत्यंत सखोल अभ्यास करून ग्रहताऱ्याची भयानक चाल ओळखून कर्क राशीसाठी ही धोक्याची घंटा आणि नशिबाचा महासंकेत दिला आहे. हे केवळ राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाची पूर्वकल्पना आहे. कर्क राशीच्या जातकांनो सावधान. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत शनीने आता असे एक चक्रीवादळ निर्माण केले आहे, जे तुमच्या आयुष्यातील गेल्या अनेक वर्षाचा कचरा साफ करणार आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला अशा एका भयंकर सत्याचा सामना करावा लागणार आहे, ज्याची कल्पना करूनच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्याच्यावर तुम्ही जीवाकपाड प्रेम केलं, ज्याच्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, त्याचे खरे आणि क्रूर चेहरे आता प्रकाशात येणार आहेत. हा शनीचा असा सर्जिकल स्ट्राईक असेल, जो तुम्हाला रडवेल, पण त्याच वेळी एका मोठ्या धोक्यातून वाचवेल. हे सत्य इतके टोकाचे असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर शंका येईल. पण लक्षात ठेवा, हाच तो क्षण आहे जिथे तुमच्या खऱ्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, एप्रिल महिना तुमच्यासाठी एका गूढ सस्पेन्सने भरलेला असेल. गुरुजी सांगतात, शनिदेव जेव्हा आपली चाल बदलतात, तेव्हा ते सर्वात आधी तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक स्थितीवर घाला घालतात. एकीकडे पैशाची प्रचंड चणचण भासणार असताना दुसरीकडे अचानक असा एक युटर्न येईल, जो तुम्हाला थक्क करून सोडेल. तुमच्या घरच्या भिंतीमागे दडलेली काही जुनी रहस्य, जमिनीचे व्यवहार किंवा गुप्त शत्रूच्या हालचाली आता उघड होणार आहेत. हे सर्व ऐकताना कदाचित तुमच्या मनात भीतीचा गोळा येईल, पण हा शनीचा चमत्कार आहे, जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणार आहे. या काळात नेमकी कोणती चूक टाळायची हे जाणून घेतल्याशिवाय तुमचे पाऊल पुढे टाकू नका. कर्क राशीच्या जातकांनो, मे महिना हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्लायमॅक्स ठरणार आहे. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की या महिन्याच्या अखेरीस तुमच्या नशिबाची पूर्णतः उलथापालथ होणार आहे. जे स्वप्न तुम्ही अर्धवट सोडले होते किंवा जो मार्ग तुमच्यासाठी कायमचा बंद झाला होता, तिथे विधाता स्वतःहून नवीन दरवाजा उघडणार आहे. पण हा प्रवास सोपा नसेल. यात भीती आहे, उत्कंठा आहे आणि शनीचा तो दरारा आहे, जो चुकीच्या माणसाला कधीच माफ करत नाही. तुमच्या आयुष्यात नेमका कोणता चमत्कार घडणार आहे आणि तो 2 मे नंतर तुमच्या नशिबाचे सोने कसे करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी हा वृत्तांत शेवटपर्यंत बघायला तुम्ही मजबूर व्हाल, कारण अर्धवट माहिती तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, मार्च महिन्याची सुरुवात होताच तुमच्या आयुष्यात एका अशा भयान नाट्याला सुरुवात होणार आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजीच्या मते शनिदेव आता तुमच्या राशीच्या अशा स्थानी गोचर करत आहे, जिथे ते सत्य बाहेर काढण्यासाठी ओळखले जातात. तुमच्या सभोवतालचे असे लोक ज्याच्याशी तुमचे रक्ताचे नाते आहे किंवा ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवून तुमच्या आयुष्यातील गुपिते सांगितले होती, तेच लोक आता तुमच्या विरोधात कट रचताना आढळतील. हे कठोर सत्य जेव्हा तुमच्या समोर येईल, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्यांना तुम्ही तुमचे कवच मानले होते, तेच तुमचे कचरा ठरतील. असा हा शनीचा पहिला आणि सर्वात मोठा घाला असेल. कर्क राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या मनात एक विलक्षण भीती आणि अस्वस्थता घर करेल. गुरुजी स्पष्टपणे सांगतात की शनीचा हा चमत्कार तुम्हाला सुरुवातीला एखाद्या शापासारखा वाटू शकतो. तुमच्या पाठीमागे होणारी चर्चा, तुमच्या करिअरमध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न, तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याचे कारस्थान आता उघड होणार आहे. हा काळ तुमच्या संयमाची आणि मानसिक शक्तीची अग्निपरीक्षा असेल. तुम्हाला वाटेल की सर्व काही संपले आहे, पण हा सस्पेन्स इथेच संपत नाही. शनिदेव तुम्हाला हे दाखवून देत आहेत की जोपर्यंत तुम्ही या विषारी लोकांपासून मुक्त होत नाही, तोपर्यंत तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडणार नाहीत. कर्क राशीच्या जातकांनो,
ही घटना वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुम्ही शांत बसू शकणार नाही, कारण गुरुजींनी दिलेला हा इशारा थेट तुमच्या भविष्याशी संबंधित आहे. मार्चच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला असे काही पुरावे मिळतील जे तुमचे डोळे उघडतील. हे सत्य स्वीकारणे कठीण असेल असेल पण तेच तुमच्या जीवनातील सर्वात मोठा युटर्न ठरेल. हा शनीचा तो चमत्कार आहे जो तुम्हाला खोट्या विश्वातून बाहेर काढून वास्तवाच्या कठीण पण सुरक्षित जमिनीवर उभे करेल. यानंतर नक्की काय घडणार, तुमच्या हक्काचा पैसा आणि गेलेला सन्मान शनिदेव कसा परत मिळवून देणार, हे आपण आता पाहूयात. कर्क राशीच्या जातकांनो, मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला तुम्ही एका भयंकर आणि आर्थिक चक्रव्यूहात अडकणार आहात. गुरुजींच्या मते यावेळी आकाशात शनी आणि राहूचा चांडाळ सदृश्य षटाक्ष योग तयार होत आहे, जो तुमच्या धनस्थानावर थेट परिणाम करेल. तुम्हाला अचानक पैशाची मोठी चणचण भासेल. अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुम्हाला वाटेल आता हात पसरवण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही. हा काळ इतका उत्कंठावर्धक असेल की एका बाजूला तुमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहण्याची भीती वाटेल, तर दुसऱ्या बाजूला तुमची बुद्धी तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी विरळ विरळ मार्ग शोधायला लावेल. हा केवळ योगायोग नाही, तर शनिदेव तुमची आर्थिक लायकी तपासत आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, जेव्हा या आर्थिक सस्पेन्स त्याच्या सर्वोच्च बिंदूवर असेल तेव्हा शनीचा तो चमत्कार घडेल ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती. एप्रिलच्या मध्यात पुष्य नक्षत्रात जेव्हा चंद्राचे भ्रमण होईल तेव्हा अचानक तुमच्या आयुष्यात धनलाभाचा असा एक युटर्न येईल जो तुम्हाला चक्रव्यूहात टाकेल. अनेक वर्षापासून अडकलेले पैसे, वडिलोपार्जित संपत्तीचा रखडलेला हिस्सा किंवा एखाद्या जुन्या विम्याचे पैसे अशा मार्गाने तुमच्याकडे येतील ज्याची तुम्ही आशाही सोडली होती. गुरुजी सांगतात, हे पैसे तुम्हाला कुणाकडूनही मदत म्हणून मिळणार नाही, तर तो तुमचा हक्क असेल जो शनिदेव जबरदस्तीने तुमच्या पदरात पाडणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, हा धनलाभ तुमच्यासाठी केवळ आनंद नाही, तर एक मोठी जबाबदारी घेऊन येणार आहे. हा पैसा तुमच्या हातात येण्यापूर्वीच तुमच्या शत्रूच्या नजरा त्यावर लागलेल्या असतील, हे विसरू नका. गुरुजींनी दिलेला हा इशारा गांभीर्याने घ्या. जो पैसा शनीच्या चमत्काराने मिळतो तो जर चुकीच्या ठिकाणी वापरला तर तो तितक्याच वेगाने निघूनही जातो. तुमच्या नशिबाचा हा खेळ इतका गुंतागुंतीचा आहे की हा पैसा टिकवायचा कसा आणि तो कोणत्या मार्गाने येणार हे गुपित जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत बघायला मजबूर व्हावे लागेल. कर्क राशीच्या जातकांनो, एप्रिल महिन्याच्या मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात, मग ती नोकरी असो वा व्यवसाय, एका अशा थरारक सस्पेन्सला सुरुवात होणार आहे जो तुमच्या रात्रदिवसाची झोप उडवेल. गुरुजींच्या मते यावेळी आकाशात मंगळ आणि शनीची अंगारक युतीची छाया पडत आहे, जी थेट तुमच्या दशमभावावर कर्मस्थान प्रभाव टाकेल. तुम्हाला अचानक असे वाटू लागेल की तुमच्या विरोधात एक अदृश्य जाळे विणले जात आहे. तुमच्या हातातील एखादा मोठा प्रोजेक्ट किंवा महत्त्वाची जबाबदारी अचानक काढून घेतली जाण्याची शक्यता आहे. या काळात कार्यालयातील राजकारण इतके उग्र रूप धारण करेल की ज्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही कालपर्यंत हसत खेळत काम करत होतात तेच आता तुमच्या चुका शोधून वरिष्ठांचे कान भरताना दिसतील. कर्क राशीच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला मानसिकरित्या तोडण्याचा प्रयत्न करेल, पण इथेच शनीचा तो भयंकर चमत्कार घडणार आहे. गुरुजी सांगतात की जेव्हा तुम्हाला वाटेल की आता तुमची नोकरी जाणार किंवा व्यवसाय ठप्प होणार, तेव्हाच उत्तराषाढा नक्षत्रातील शनीचे भ्रमण एक असा युटर्न घेऊन येईल की संपूर्ण चित्रच बदलून जाईल. तुमच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांचा स्वतःचाच डाव त्यांच्यावर उलटेल. एखादी अशी घटना घडेल ज्यामुळे तुमच्या मालकाला किंवा वरिष्ठांना तुमचे महत्त्व पटवून देणारे एक कठोर सत्य समोर येईल. ही वेळ अशी असेल की तुम्हाला अपमानित करणाऱ्यांना तुमच्यासमोर मान झुकवावी लागेल. हा सस्पेन्स तुमच्या करिअरला एका अशा उंचीवर घेऊन जाईल जिथून तुम्हाला कोणीच खाली खेचू शकणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, हा विजय मिळवण्यासाठी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागणार आहे, कारण गुरुजींनी एक गुपित सांगितले आहे. हा बदल सुखावह असला तरी तो तुमच्या शत्रूंना अधिकच चिथावणी देणारा ठरेल. तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून
काही लोक तुमच्यावर करणी बाधा किंवा गुप्त शत्रूंच्या माध्यमातून वार करण्याचा प्रयत्न करतील. तुमची खुर्ची वाचली तरी तुमचा मानसिक शांतीचा बळी दिला जाण्याची भीती आहे. मग यातून कसे वाचायचे? शनीचा हा न्याय तुम्हाला राजा बनवणार की पुन्हा शून्यावर आणून सोडणार? हा करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट समजून घेण्यासाठी कर्क राशीच्या जातकांनो, मे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या शरीरात आणि मनात एका अद्भुत ऊर्जेचा संचार झालेला जाणवेल. गुरुजींच्या मते यावेळी आकाशात गुरु आणि शनीचा नवपंचम योग तयार होत आहे, जो कर्क राशीच्या आरोग्यासाठी अत्यंत शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्हाला जो जुनाट आजार, थकवा किंवा मानसिक ताण सतावत होता, तो आता शनीच्या चमत्कारिक कृपेने मुळापासून नष्ट व्हायला सुरुवात होईल. तुमचे शरीर आता केवळ औषधांनी नाही, तर तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीने बरे होणार आहे. हा काळ असा असेल जेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने आरोग्य हेच धन असल्याची प्रचिती येईल आणि तुम्ही पुन्हा एकदा तरुण व उत्साही झाल्यासारखे अनुभवाल. कर्क राशीच्या जातकांनो, या सकारात्मक बदलामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येईल. गुरुजी सांगतात की जेव्हा रोहिणी नक्षत्राचा शुभ प्रभाव तुमच्या राशीवर पडेल, तेव्हा तुमचे मानसिक द्वंद्व संपून तिथे कमालीची स्पष्टता येईल. तुम्ही आता नाही म्हणायला शिकाल आणि स्वतःच्या शांततेसाठी कठोर पण योग्य निर्णय घेण्यास समर्थ व्हाल. भीतीची जागा आता आत्मविश्वासाने घेतली असेल. तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार, डिप्रेशन किंवा अनामिक भीतीचे ढग आता शनीच्या वादळाने कायमचे विरून जाणार आहेत. हा केवळ आरोग्याचा सुधार नाही, तर हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा असा कायापालट आहे ज्याकडे पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील. कर्क राशीच्या जातकांनो, हा सकारात्मक यू-टर्न तुम्हाला इतके सामर्थ्य देईल की तुम्ही स्वतःसोबत इतरांचेही आयुष्य सावरू शकाल. गुरुजींनी दिलेला हा संकेत लक्षात ठेवा. तुमची प्रकृती सुधारताच तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल आणि इथूनच तुमच्या घरामध्ये सुखशांतीचे आगमन होईल. पण हा आनंद साजरा करत असतानाच तुमच्या कुटुंबातील एका जुन्या गुप्त सत्याचा स्फोट होणार आहे, जो तुमच्या भविष्याला नवी दिशा देईल. हा बदल जितका सुखद आहे तितकाच तो गुंतागुंतीचाही असणार आहे. हे कौटुंबिक रहस्य नेमके काय आहे आणि त्याचा तुमच्या संपत्तीशी काय संबंध आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मजबूर व्हावे लागेल. कर्क राशीच्या जातकांनो, मे महिन्याच्या मध्यात तुमच्या कौटुंबिक जीवनात एक असा सस्पेन्स उभा राहील ज्याची ठिणगी अनेक वर्षांपूर्वी पडली होती. गुरुजींच्या मते आकाशात जेव्हा शनी आणि केतूचा अशुभ मानला जाणारा पण तुमच्यासाठी निर्णायक ठरणारा योग येईल, तेव्हा तुमच्या घराण्यातील एखादे असे गुप्त सत्य समोर येईल जे इतके दिवस जाणीवपूर्वक तुमच्यापासून लपवून ठेवले गेले होते. हे सत्य जमिनीच्या तुकड्याबद्दल, वडिलोपार्जित संपत्तीबद्दल किंवा तुमच्या हक्काच्या वाट्याबद्दल असू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, हे जाणून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल की ज्यांच्यावर तुम्ही घराचे आधारस्तंभ म्हणून विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या वाट्याचे सुख आजवर दाबून ठेवले होते. कर्क राशीच्या जातकांनो, ही वेळ रडण्याची नाही तर शनीच्या त्या चमत्काराची आहे जो आता दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार आहे. गुरुजी सांगतात की श्रवण नक्षत्रातील ग्रहांची स्थिती तुम्हाला अशा एका वादविवादात विजयी करेल जिथे तुमच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. अचानक असा एखादा जुना दस्तऐवज, एखादी व्यक्ती किंवा एखादा पुरावा समोर येईल जो तुमची बाजू भक्कम करेल. कुटुंबात जो कलह सुरू होता तिथे आता एक मोठा यू-टर्न येईल. तुमच्या विरोधात जाणारे नातेवाईक आता तुमच्या पायाशी येऊन तडजोड करण्याची भाषा करू लागतील. हा शनीचा असा दणका असेल की खोटेपणाचा बुरखा फाडून तुमच्या वाट्याची संपत्ती तुमच्या नावावर होण्याचा मार्ग मोकळा होईल. कर्क राशीच्या जातकांनो, हा भाग जितका न्याय देणारा आहे तितकाच तो तुमच्या भावनिक नात्यांची परीक्षा घेणारा ठरणार आहे. गुरुजींनी दिलेला हा इशारा अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा संपत्ती आणि हक्क मिळतात तेव्हा माणसे दुरावण्याची भीती असते. पण शनिदेव तुम्हाला हेच शिकवत आहेत की जे आपले नाहीत त्यांच्यासाठी स्वतःचा हक्क सोडणे हा मूर्खपणा आहे. घराण्यातील या युद्धाचा अंत तर होईल, पण त्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुवर्णकाळ कसा सुरू होणार? मे महिन्याचा शेवट तुम्हाला राजा बनवणार की संन्यासी? हे गूढ आणि तुमच्या नशिबाचा अंतिम निकाल जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मजबूर व्हावे लागेल. कर्क राशीच्या जातकांनो, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नशिबाचा तो सर्वोच्च यू-टर्न येणार आहे, ज्याची प्रतीक्षा तुम्ही अनेक जन्मांपासून करत होतात असे तुम्हाला वाटेल. गुरुजींच्या मते यावेळी आकाशात शश महापुरुष राजयोग पूर्णतः सक्रिय होत आहे, जो शनीच्या अत्यंत शुभ स्थितीमुळे निर्माण होतो. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे एकामागून एक विरून जातील. ज्या कामात तुम्ही हात घालणार तिथे सोन्यासारखे यश मिळेल.
एखादी अशी मोठी बातमी जी तुमच्या करिअरला, पैशाला किंवा मुलांच्या भविष्याला नवी दिशा देईल ती अचानक तुमच्या कानावर पडेल. हा शनीचा तो चमत्कार असेल जो तुम्हाला सांगेल की तुझा कठीण काळ आता संपला आहे. कर्क राशीच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती देईल. गुरुजी सांगतात की जेव्हा मृगशिरा नक्षत्राचा प्रभाव सुरू होईल तेव्हा तुमच्या जीवनात असे एक दैवी वलय निर्माण होईल की तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतील. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते तेच आज तुमच्या यशाचे गुणगान गाताना दिसतील. या काळात तुम्ही एखादी मोठी मालमत्ता खरेदी कराल किंवा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्णत्वाकडे जाईल. हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या संयमाचे आणि स्वामींवरील श्रद्धेचे फळ आहे जे शनिदेव तुम्हाला न्याय म्हणून देत आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी आता इथे संपत असली तरी तुमच्या सुवर्ण काळाची ही केवळ सुरुवात आहे. गुरुजींचा हा शब्द लक्षात ठेवा, शनी जेव्हा देतो तेव्हा तो छप्पर फाडून देतो. तुम्ही ज्या भीतीतून आणि सस्पेन्समधून गेलात त्याचा शेवट इतका गोड असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटेल. तुमच्यावर येणारी सर्व संकटे आता दूर झाली आहेत. फक्त गरज आहे ती ईश्वरावरील आपली श्रद्धा ढळू न देण्याची. हा यू-टर्न तुमच्या आयुष्याचा नकाशा कायमचा बदलून टाकेल. कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला हा वृत्तांत आणि गुरुजींनी सांगितलेले मार्गदर्शन मनापासून आवडले असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. हे केवळ राशी भविष्य नाही तर तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि शनिदेवांची कृपा राहावी यासाठी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये लिहा, जय भोलेनाथ, कृपा ठेवा, आमची सर्व संकटे दूर करा. अशाच अत्यंत सखोल, सत्य आणि अंगावर काटा आणणाऱ्या भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.